समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तक वितरण योजनेचे तालुकास्तरीय वाटप कराड येथे संपन्न झाले। या योजनेअंतर्गत कराड तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद नगरपालिका तसेच अनुदानित शाळांमधील इयत्ता 1ली ते 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ मिळणार आहे। शासनाच्या वतीने यंदा पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम वेळेपूर्वी पूर्ण करण्यात आला असून 15 जून पासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पाठ्यपुस्तके उपलब्ध व्हावीत यासाठी विशेष नियोजन करण्यात आले। कराड पंचायत समितीच्या वतीने पुढाकार घेऊन तालुक्यातील सर्व शाळांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले। मी गट शिक्षण अधिकारी बिपिन मोरे, पंचायत समिती कराड। आज 8 जून रोजी मोफत पाठ्यपुस्तक वितरण तालुकास्तरीय उपक्रम आज आम्ही इथे सुरू केला आहे HKD हायस्कूलमध्ये। त्यानिमित्तानं 15 जून रोजी पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना आमच्या तालुक्यात पाठ्यपुस्तक उपलब्ध होणार असून ही अतिशय आनंदाची बाब सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे। या उपक्रमासाठी HKD हायस्कूल आम्हाला दरवर्षी सहकार्य करते। त्याचबरोबर आमचे सर्व विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, गट समन्वयक हे आम्हाला अतिशय मदत करतात व तालुक्याची गुणवत्ता कायम उंचवण्याचे प्रयत्न करतात। पुढील शैक्षणिक वर्षासाठी सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। नंदाताई अरुण यादव, पंचायत समिती सभापती। आज 8 जून या रोजी मोफत तालुकास्तरीय शैक्षणिक पुस्तकांचं वाटपाचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे। 15 जून या दिवशी प्रत्येक शाळेमध्ये पुस्तकांचं वाटप करण्यात येईल। त्या दिवशी मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद आम्हाला बघण्यासारखा वाटेल, खूप छान वाटेल, कारण मुलांचा त्या दिवशी आनंद एक वेगळाच असतो। तरी हा उपक्रम HKD उर्दू शाळेंचं पण खूप सहकार्य ह्याच्यासाठी लाभलेलं आहे। तसेच पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी व त्यांचे समन्वय यांचे मोलाचे सहकार्य आहे। तसं या शैक्षणिक वर्षाला मुलांना तुमच्या वाटचालीसाठी किंवा पुढच्या आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, मी सौ अनिता सतीश वेताळ, उपसभापती कराड पंचायत समिती। मोफत पाठ्यपुस्तकांचं वितरण आज कराड येथे झालेलं आहे। 8 जून आज तारीख आहे आणि मुलांना 15 जून रोजी पाठ्यपुस्तकांचं वितरण होणार आहे। खरं तर मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहताना आम्हालाही खूप छान वाटेल। तसंच गट शिक्षण अधिकारी व त्यांची टीम कायम प्रयत्नशील राहते आणि येणाऱ्या शैक्षणिक वर्षात सर्व मुलांना आणि शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा देते। धन्यवाद।